नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर शिवसैनिक राज्यातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी खरं तर उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी आलेले आहेत। नाशिकचे काही पदाधिकारी माझ्यासोबत आहेत, उपनेते दत्ता गायकवाड आहेत। आपण आज या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी आलेले आहात। खरं तर ऑपरेशन टायगर आणि शिवसेनेला 60 वर्ष पूर्ण होत आहे। काय नेमकं ह्या दोन्ही गोष्टीवर आपण बोलू? या 60 वर्षाच्या कालखंडामध्ये असे अनेक लोक मोठे झाले शिवसेनेत आणि निघून गेले, परंतु शिवसेनेला त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही। काल परवा देखील जे आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली 9 खासदार निवडून आले, त्यापैकी 6 खासदार त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत, त्यांनी गद्दारी केलेली आहे। खरं तर एकच प्रश्न पडतो की त्या 6 खासदारांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, जनता काय हाल करते त्यांच्या लक्षात येईल। जे काही निवडून आले त्यात उद्धव साहेबांचा फार मोठा वाटा आहे। उद्धव साहेबांच्यावर विश्वास ठेवणारा वर्ग या महाराष्ट्रामध्ये फार मोठा आहे आणि त्यांच्यामुळेच ते निवडून आले होते, हे त्यांनी विसरू नये। परंतु या सर्व गोष्टीचा एक अभिमान मला वाटतो की 60वा वर्धापन दिन आज आहे आणि आजच सकाळी राजाभाऊ आज आमच्या नाशिकमध्ये त्यांची एंट्री झाली। आपण बघितलं असेल तर मोठ्या जल्लोषामध्ये त्या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत केलं। अभिमान एका गोष्टीचा वाटतो की राजाभाऊ खासदार झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांची निष्ठा आपण बघितली असेल, त्यांचा विश्वास आदरणीय उद्धव साहेबांवर आहे। त्यांनी पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की काही झालं तर मी उद्धव साहेबांना शेवटपर्यंत सोडणार नाही। खरं तर राजाभाऊ हे अखेरपर्यंत शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता। माजी आमदार वसंत गीते आहे माझ्यासोबत आहेत। हो, खरं तर राज्यभरातलं वातावरण आपण बघतोय। आज खरं तर 60वा वर्धापन दिन आहे। अनेक वर्ष आपण राजकारणात आहात। काय नेमकं या सगळ्या गोष्टी, राजकीय घडामोडी, सत्ताकारण, पक्ष सोडून जाणारे नेते, यावर काय नेमकं सांगा? नाही, मुळामध्ये बरोबर आहे शुभम। आणि सगळीकडे म्हणजे षण्मुखानंदाचा परिसर असो किंवा इथे नेस्कोचा परिसर, सगळीकडे चर्चा एकच आहे, ती म्हणजे ऑपरेशन एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।